निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी कंधारच्या वतीनं आज उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र व पक्षाचा एबी फॉर्म भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अध्यक्षासह 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अंतिम स्वरूपामध्ये दाखल केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये कंधार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नगराध्यक्षासह 16 उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पक्षाचे एबी फॉर्म सुद्धा सादर करण्यात आलेले आहे। या परिवर्तनाच्या लढाईमध्ये कंधार शहरातील सगळे नागरिक सज्ज झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवड करताना उच्च शिक्षित, तरुण असे सगळे उमेदवार निवड केलेले आहे। एकही उमेदवार आम्ही इतर पक्षातून घेतलेला नाही आहे, ते मुळातले भारतीय जनता पार्टीचे आहे। या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात मोठा या ठिकाणी घोडेबाजार चालू आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या आम्ही पदाधिकाऱ्यांनी एक स्वच्छ आणि उच्च शिक्षित एक विजन घेऊन काम करणारे उमेदवार आम्ही या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवले आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे कंधार शहरातील जनता भक्कमपणे उभे राहील आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्व कंधारची जनता आमच्यासोबत राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं भयमुक्त आणि विकासयुक्त यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत। निश्चितच याच्यामध्ये जनता आमच्यासोबत राहील आणि बहुमताने आमच्या पाठीमागे ही जनता राहील। केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार निश्चितच येईल। याच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या ठिकाणी या ठिकाणी खेचून आणता येईल। कंधार शहराचा राहिलेला विकासाचा अनुशेष आहे। गेल्या 50 वर्षामध्ये फक्त घराणेशाहीचं राजकारण झालेलं आहे, सत्तेचं राजकारण झालं आहे। याच्या घरातून त्याच्या घरात सत्ता, त्याच्या घरातून याच्या घरात सत्ता, एवढंच झालेलं आहे। यासाठी भारतीय जनता पार्टी विकासासाठी कटिबद्ध आहे। येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास केला जाईल।